हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. भारत देशाला बलशाली राष्ट्र बनवणं ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून भारताला महासत्ता बनवण्यासाठी युवा पिढीचं योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सचिव संतोष भेगडे यांनी केलं. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या तळेगाव दाभाडे येथील मुख्य कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचा आधारस्तंभ व तळेगाव दाभाडे नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते संतोष भेगडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर शाळीग्राम भंडारी, महेशभाई शहा, विलास भेगडे, मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे माजी चेअरमन अंकुश आंबेकर, वडगाव नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे, पतसंस्थेचे सचिव अतुल राऊत, उपाध्यक्ष समीर भेगडे, खजिनदार अमित भसे, कौस्तुभ भेगडे, राकेश खळदे, अरविंद गद्रे, पंकज कठाणे, देहूगावचे माजी सरपंच अभिजित काळोखे, शिवाजी टिळेकर, उमेश हगवणे, धनंजय काळोखे, संचालिका संध्या देसाई, सरव्यवस्थापक अनिल भोमे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी, सभासद, निमंत्रित संचालक, विविध समित्यांचे सदस्य, सल्लागार समितीचे सदस्य, कर्मचारी व दैनंदिन बचत प्रतिनिधी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वतंत्र सैनिकांना अभिवादन करण्यात आलं. तसेच देशाची एकता, अखंडता आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. पतसंस्थेचे संस्थापक ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, चेअरमन शरद भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन, पारदर्शक कारभारामुळे पतसंस्थेने ऑडिट वर्ग अ हा दर्जा कायम राखला आहे. सुमारे 4 कोटी रुपये खर्च करून संस्थेच्या मालकीचे सुसज्ज व अद्ययावत मुख्य कार्यालय उभारण्यात आलं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल राऊत यांनी केलं. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.